नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास। आपदा प्रबंधन मंत्री गिरीश महाजन विरार स्थित रमाबाई अपार्टमेंट इमारत के एक हिस्से के ढहने की दुर्भाग्यपूर्ण घटना के संबंध में दुर्घटना स्थल का दौरा किया। घटना 27 अगस्त रात इमारत ढहने से 17 की मौत, 9 घायल। एनडीआरएफ और दमकल विभाग ने 48 घंटे रेस्क्यू ऑपरेशन चलाया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विरार क्षेत्र में इमारत ढहने की दुर्घटना में 17 लोगों की मृत्यु पर गहरा दुख व्यक्त किया है। उन्होंने कहा कि वे सभी परिवारों के दुख में शामिल हैं और मृतकों के परिजनों को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने 5 लाख रुपए का मुआवजा देने की घोषणा की है। नेक्स्ट अपडेट के लिए बने रहे हमारे साथ। चैनल पर नए हो तो चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें। अभी के लिए इतना। हाय, नमस्कार। दुर्दैवी अशा प्रकारची घटना घडलेली आहे। एक इमारत ही कोसळल्यामुळे जवळपास 17 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे। एनडीआरएफ लगेच त्या ठिकाणी पाठवण्यात आली होती आणि त्यांनी सर्व प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पहिल्यांदा असर्टन केलं किती लोक गेलेले आहेत, कुठे आहेत, आणि खालचे लोक काढायला किंवा ज्या बॉडीज आहेत त्या काढायला थोडा तिथे त्रास आहे, पण ती सगळी कारवाई त्यांच्या माध्यमातून चाललेली आहे। मुळातच या इमारतीला मे महिन्यामध्ये नोटीसही देण्यात आली होती आणि स्ट्रक्चरल ऑडिटचीही नोटीस देण्यात आली होती। तथापि मला असं वाटतं की लोकांनी फार गांभीर्याने ते घेतलं नाही आणि त्यातनं ही दुर्घटना झाली। पण शेवटी लोकांचाही प्रश्न असतो, लोकांना दुसरीकडे कुठे राहायला जायचं, असं अचानक जागा मिळत नाही, त्यामुळे त्यांनाही आपल्याला दोष देता येणार नाही। पण ही घटना गंभीर आहे। आम्ही आता सध्या शासनाच्या वतीनं 5 लाख रुपये प्रत्येकी अशा प्रकारचं त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे। सर, स्वस्तात घर देण्याच्या नावाखाली विरार असेल, नालासोपारा असेल, वसई असेल, या भागात काही बिल्डर अनधिकृत बांधकाम करतात आणि अशा अनेक इमारती अशा बिल्डरांवर भविष्यात कारवाई। आता तर आपण ते होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे, पण या जुन्या बिल्डिंग्स आहेत, 15-20 वर्षापूर्वी झालेल्या अनेक अशा बिल्डिंग्स आहेत। आता त्याला रेग्युलराइज कसं करता येईल, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट कसं करता येईल, असं वेळोवेळी आपण करतो। मी आता महानगरपालिकेला पुन्हा सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी तात्काळ अशा प्रकारच्या सगळ्या बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट सुरू करावं। महापालिका जर पाहिलं असेल त्याच्या कारभारावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, तुम्ही काही वेगळी याची चौकशी लावणार आहात का? निश्चितपणे चौकशी करूच। आपल्याला माहिती आहे की आम्ही वसई विरारच्या संदर्भात अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे आणि आता तर ईडीने देखील जी कारवाई केली आहे ते आपल्या सर्वांसमोर आहे। एक प्रकारे या शहराला पूर्णपणे त्या ठिकाणी समाप्त करण्याचं, म्हणजे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर खराब करणे, प्रचंड बोकावलेला भ्रष्टाचार, असं सगळ्या गोष्टींनी हे शहर ग्रसित आहे। त्यामुळे त्यातनं आता त्याला बाहेर काढायचा प्रयत्न आम्ही करतो। अतिशय दुर्दैवी अशी घटना रात्री 12:30च्या सुमाराला या ठिकाणी घडली। आपण बघतात ही इमारत या ठिकाणी कोसळल्यामुळे जवळपास 17 कॅज्युअलिटी, 17 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। सगळ्या बॉडीज या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेल्या आहे। 15 बॉडी सुरुवातीला होत्या, नंतर 2 बॉडीज पुन्हा या ठिकाणी सापडलेल्या आहेत। 17 लोकांना या ठिकाणी बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। मला वाटतं आता कोणी खाली या मलब्याखाली नसेल अशी शक्यता आहे, कारण ज्या ठिकाणी या ठिकाणी जे लोक राहत होते त्यांच्या सांगण्यावरून किंवा जे दबले गेलेले आहेत त्यांची संख्या जर बघितली त्या कारणाची तरी व्हेरीफाय झालेली आहे। जवळपास 17 लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत। अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे। पाऊस सतत सुरू आहे, त्यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट संदर्भामध्ये या बिल्डरला सूचना देण्यात आलेल्या होत्या, तरी सुद्धा स्ट्रक्चरल ऑडिट मला वाटतं त्यांनी केलं नाही आणि आजूबाजूच्या इमारती सुद्धा मला वाटतं धोकादायकच आहेत आणि म्हणून प्रशासनाने त्या खाली करून घेतलेल्या आहेत, रिकाम्या केलेल्या आहेत, लोकांना सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी हलवलेलं आहे। प्रशासनाकडनं काय मदत 40 तासानंतर आलेलं मला असं वाटतं की सकाळीच ज्या वेळेला ही घटना बघितली 10-10:30 सुमारे 11 वाजता मला कळालं, त्याचं लगेच मिळालं। त्यामुळे गणेश नाईक साहेब पालकमंत्री येणार होते, पण ते बाहेर असल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही। ते उद्या या ठिकाणी पोहोचतील, पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला तात्काळ या ठिकाणी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी जा, आणि म्हणून मी
लगेच या ठिकाणी आलेलो आहे. मी बाहेरगावी होतो, मी सुद्धा मुंबईला आलो आणि मुंबईत या ठिकाणी आलेलो आहे. पण कुठेही दिरंगाई या ठिकाणी झालेली रात्रीपासून घटना घडल्याबरोबर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने फायर ब्रिगेड असेल, कॉर्पोरेशन असेल, जिल्हाधिकारी, पोलीस यंत्रणा, सगळे आमदार नुपूरगिरी या ठिकाणी आहेत, ते सगळे कामाला लागलेले आहेत. आणि रात्रीच मलबा हटवण्याच्या कामाला सुरुवात झाली आणि जे वाचण्यासारखे होते, जे इंजर्ड होते, त्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना हॉस्पिटलला त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्याच्या उपचाराची सगळी जबाबदारी शासनाची निश्चितपणे आहे. आणि जे या ठिकाणी या इमारतीमधून बाहेर काढलेले लोक आहेत त्यांची राहण्याची, जेवणा खाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. जे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये हे शासनाकडून त्या ठिकाणी देण्याचं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, आधीच सांगितलेलं आहे. 5 लाख रुपये प्रत्येकाला त्यांच्या नातेवाईकांना मृत्यू व्यक्तीच्या आम्ही या ठिकाणी देणार आहोत. आणि जे इंजर्ड आहेत त्यांची सगळी जबाबदारी जी आहे औषधोपचाराची, काय शस्त्रक्रिया असतील, छोट्या असतील, मोठ्या असतील, काय खर्च असेल तो प्रशासन त्या ठिकाणी करतं. रेस्क्यूसाठी तोडण्यात आलेले आहे. त्याची सगळ्याची नोंद आमच्याकडे या ठिकाणी आहे. त्यांना निश्चित पुन्हा त्यांना त्या ठिकाणी शासनाच्या तर्फे मदत केली जाईल, त्यांचं पुनर्वसन त्या ठिकाणी केलं जाईल.